आपल्या आजी आजोबांकडून ऐकतच असतो की त्यांच्या काळामध्ये त्यांचे केस खूप जास्त लांबसडक असायचे, खूप जास्त दाट असायचे आणि खूप काळेभोर त्यांचे केस असायचे। आजही त्यांचे काही केस हे नॅचरली काळे असलेले आपल्याला दिसतात। पण आजकालची जी जनरेशन आहे या जनरेशनमध्ये अगदी लहान मुलांपासून केस पांढरे होताना आपण बघत आहोत किंवा अगदी तरुण वयामध्ये मुलांचं टक्कल पडताना सुद्धा आपण बघत असतो किंवा स्कार्फ दिसतोय इथपर्यंत आपले केस गळत असतात। केसांचे बरेच प्रॉब्लेम आपल्याला व्हायला लागलेले आहेत। तर हे कशामुळे होत आहे? तर आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये ते नॅचरल गोष्टींचा वापर फक्त त्यांच्या केसांसाठी करत होते। कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा वापर ते त्यांच्या केसांवरती करत नव्हते आणि म्हणूनच त्यांचे केस काळेभोर होते आणि खूप जास्त दाट आणि लांबसडक होते। पण आजकाल काय झालं आहे, केस गळत आहेत किंवा केसामध्ये कोंडा झालेला आहे, खूप जास्त केस डॅमेज झालेले आहेत, म्हणून आपण काय करतो, मार्केटमध्ये जातो आणि कमर्शियल प्रोडक्ट विकत घेऊन येतो आणि आपल्या केसांवरती अप्लाय करतो। पण तुम्हाला माहिती आहे का, या कमर्शियल प्रोडक्टमध्ये खूप जास्त प्रमाणात सल्फेट असतं, जे की आपल्या पांढऱ्या केसांना आणि ग्रे केसांना खूप जास्त प्रमाणात वाढवतं, आपले केस खूप जास्त डॅमेज करतं। आपल्या घरामध्ये खूप छान छान उपाय असतात, पण आपण उगाचच मार्केटमध्ये जाऊन पैसे खर्च करून येतो। तर आजचा हा व्हिडिओ 3 गोष्टींवरती फोकस करणार आहे। नंबर 1, आपले केस हे वेळेआधी पांढरे का होतात? नंबर 2, आपले केस जर पांढरे झाले असतील तर ते रोखण्यासाठी काय करता येईल? नंबर 3, जर आपले केस पांढरे झाले असतील तर ते काळे करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत? त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। या व्हिडिओमधली प्रत्येक टिप तितकीच महत्त्वाची आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर आपले जे हे केस आहेत ते वेळेआधी पांढरे का होतात? केस पांढरे होण्याची कारणं कोणती? नंबर 1, आता तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीरामध्ये मेलॅनिन नावाचे एक तत्व असतं, जे की आपल्या स्किनचा सुद्धा रंग ठरवत असतं आणि आपल्या केसांचा सुद्धा रंग ठरवत असतं। या मेलॅनिनची जेव्हा आपल्या शरीरामध्ये डेफिशियन्सी होते, म्हणजे आपल्या शरीरामध्ये या मेलॅनिनची जेव्हा कमतरता होते, तेव्हा आपल्या केसांचा रंग हा पांढरा व्हायला लागतो, म्हणजे आपले केस हे पांढरे व्हायला लागतात। या मेलॅनिनची आपल्या शरीरामध्ये डेफिशियन्सी का होते? तर जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये प्रोटीन आणि बायोटिन खूप कमी प्रमाणात घेत असेल, आपल्या शरीरामध्ये प्रोटीन आणि बायोटिनची कमतरता असेल, यामुळे आपल्या शरीरामध्ये मेलॅनिनची कमतरता ही आपल्याला भासायला लागते आणि जेव्हा आपल्या शरीरामध्ये मेलॅनिनची कमतरता होते तेव्हा आपले केस हे आपसुकच पांढरे व्हायला लागतात। नंबर 2, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो, त्यामुळे आपले केस पांढरे व्हायला लागतात आणि त्यामुळेच आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन हे यायला लागतं। नंबर 3, खूप जास्त हार्श आणि केमिकलवाल्या शॅम्पूचा वापर करणं। आता ज्या शॅम्पूमध्ये खूप साऱ्या प्रमाणात केमिकल असतं, अशा शॅम्पूचा जर तुम्ही सतत यूज केला तर त्यामुळे सुद्धा तुमच्या केसांवरती जे नॅचरल पिगमेंट आहे, जो नॅचरल ब्लॅक कलर आहे, ते केमिकल काढून टाकायला लागतं आणि हळूहळू तुमचे केस हे पांढरे व्हायला लागतात। त्यामुळे कोणताही शॅम्पू निवडताना ज्या शॅम्पूवरती सल्फेट फ्री आणि पॅराबिन फ्री असं लिहिलेलं असतं, अशा प्रकारचा स्माइल शॅम्पू तुम्ही केस धुण्यासाठी वापरायचा आहे। यामुळे तुमचे केस लवकर पांढरे पण होणार नाहीत आणि तुमच्या केसातील डर्ट सुद्धा इझिली निघून जाईल। जर तुम्हाला PCOS असेल, PCOD असेल, थायरॉइड असेल, अशा प्रकारच्या मेडिकल कंडिशनमधून जर तुम्ही जात असाल तरी सुद्धा तुमचे केस हे पांढरे व्हायला लागतात। नंबर 5, जर तुम्ही केस धुण्यासाठी हार्ड वॉटरचा जर वापर करत असाल, म्हणजे बोरवेलच्या पाण्याचा जर वापर करत असाल, तर त्यामुळे सुद्धा तुमचे केस हे पांढरे व्हायला लागतात। कारण का, तर बोरवेलच्या पाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्षार असतात आणि हे पाणी अतिशय हार्ड असतं आणि या पाण्यात जर तुम्ही सतत केस धुवायला लागलात तर तुमच्या केसांवरती जो नॅचरल ब्लॅक कलर असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि तुमचे केस हे पांढरे व्हायला लागतात। नंबर 6, जेनेटिक फॅक्टर। जर तुमच्या आईवडिलांचे केस हे खूप लवकर पांढरे होत असतील तर तुमचे सुद्धा केस हे लवकर पांढरे व्हायला लागतात। जेनेटिकली तुमचे केस हे पांढरे व्हायला लागलेले असतील तर ते आपण थांबवू नाही शकत, पण घरगुती उपायांनी त्याची प्रोसेस आपण डिले मात्र नक्कीच करू शकतो। नंबर 7, जर तुम्ही खूप जास्त स्ट्रेस घेत असाल, टेन्शन घेत असाल, झोप वेळेवरती जर घेत नसाल तरी सुद्धा तुमचे केस हे पांढरे व्हायला लागतात। ही जी सगळी कारणं आहेत ती कारणं आपल्या पांढऱ्या केसांना वाढवतात। केस पांढरे होणं ही एक सुंदर मॅच्युरिटीची एक साईन असते, पण जेव्हा तरुण वयामध्ये आपले केस पांढरे व्हायला लागतात तेव्हा आपला कॉन्फिडन्स कुठेतरी लो होतो आणि हे आपल्याला अजिबात होऊ द्यायचं नाही। पांढरे व्हायला लागलेले असतील तर पांढरे केस अजून पांढरे होऊ नयेत यासाठी काय करता येईल बरं? यासाठी तुम्हाला एक नॅचरल हर्ब्स लागणार आहेत। मी जे तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे ते जर तुम्ही रेग्युलरली फॉलो केलं तर तुमचे जे पांढरे केस आहेत ते पुढे वाढणार नाहीत आणि स्काल्पमधून काळे केस येण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मदत होईल। एक विजिबल चेंजेस तुम्हाला तुमच्या केसांमध्ये नक्कीच दिसून येईल। फक्त मी जे सोल्युशन तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला रेग्युलरली फॉलो करायचं आहे। नंबर 1, आवळा। तुमच्या पांढऱ्या केसांसाठी आणि ग्रे केसांसाठी आवळ्यापेक्षा इफेक्टिव्ह दुसरं काहीही नाही। आवळ्यामध्ये असतात खूप सारे विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट, जे की तुमच्या केसांचा जो स्काल्प आहे त्याला हेल्दी ठेवण्याचं काम करतं, तुमच्या केसांना सिल्की आणि स्मूथ बनवण्याचं काम करतं, त्याचबरोबर तुमच्या पांढऱ्या आणि ग्रे केसांना थांबवण्याचं काम सुद्धा आवळा करतो। त्यामुळे काहीही करून तुमच्या रुटीनमध्ये आवळा तुम्ही नक्की ॲड करा। आता तुम्ही आवळ्याचा ज्यूस सुद्धा घेऊ शकता, तुम्ही आवळ्याचं तेल तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता किंवा आवळ्याची पावडर सुद्धा वापरू शकता। तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, तुम्हाला 1 ग्लास एवढं कोमट पाणी घ्यायचं आहे,
त्यामध्ये 1 चमचा आवळा पावडर टाकायचा आहे आणि छान मिक्स करून हे जे पाणी आहे ते तुम्ही आमोशापोटी सकाळी घ्यायचं आहे। हा उपाय जर तुम्ही रेग्युलरली केला तर तुमच्या डोळ्यांची हेल्थ सुधारेल, तुमच्या केसांची हेल्थ सुधारेल, त्याचबरोबर तुमची स्किन सुद्धा खूप सुंदर होण्यासाठी मदत होईल। अशा प्रकारे जर तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही आवळा ऍड केला तर तुमचे जे पांढरे केस आहेत त्याला ब्लॅक पिगमेंट येण्यासाठी खूप जास्त मदत होईल आणि तुमचे केस हे नॅचरली ब्लॅक होण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप जास्त मदत होईल। त्यामुळे तुमच्या रुटीनमध्ये आवळा तुम्ही नक्कीच ऍड करा। नंबर 2, आमला, रिठा आणि शिकाकाई पावडर। आता या ज्या पावडर असतात त्या 50 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत तुम्हाला आरामात मार्केटमध्ये किंवा कुठेही ऑनलाईन मिळून जातील। पण या 100 रुपयाच्या ज्या पावडरी आहेत या पावडरी मार्केटमध्ये जे हजार रुपयाचे हेअर पॅक असतात त्यांच्यापेक्षा सुद्धा खूप सुंदर आणि खूप भारी रिझल्ट तुम्हाला देणार आहेत। हा पॅक कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगते। तर त्यासाठी सिंपल तुम्हाला आवळा, रिठा आणि शिकाकाईची पावडर घ्यायची आहे। इक्वल क्वांटिटीमध्ये ही पावडर घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दही ऍड करायचं आहे। आता छान अशी स्मूथ पेस्ट बनवायची आहे। तुमच्या केसांची जेवढी लेंथ आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त नक्कीच करू शकता। छान रूट पासून टिप पर्यंत ही पेस्ट केसांवरती अप्लाय करून ठेवायची आहे आणि 15 ते 20 मिनिटांनंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हा तुम्ही आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी करा। जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तुमच्या केसांमध्ये विजिबल चेंजेस जेव्हा तुम्हाला दिसून येतील, तुमचे पांढरे केस काळे होताना जेव्हा तुम्हाला दिसून येतील, तेव्हा हा उपाय तुम्ही 15 दिवसातून एकदा केला तरी सुद्धा चालू शकतं। पण सुरुवातीला कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी हा उपाय तुम्ही तुमच्या केसांवरती नक्कीच करायचा आहे। नंबर 3, ॲलोवेरा ज्यूस। आता ॲलोवेराचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आपल्या केसांबरोबर आपल्या स्किनसाठी ॲलोवेरा खूप जास्त उपयोगी आहे। आपल्या केसांना नॅचरली ब्लॅक करण्याचं काम ॲलोवेरा करतं। तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये खूप सारे ॲलोवेराचे शॅम्पू असतात, तेल असतात, पॅक असतात, पण आपण जर नॅचरल ॲलोवेरा आपल्या केसांवरती अप्लाय केला तर त्याचा खूप सारा इफेक्ट आपल्या केसांवरती दिसून येतो। आपल्या केसांना नॅचरली ब्लॅक करण्याचं काम सुद्धा ॲलोवेरा करतं। सिंपली तुम्हाला ॲलोवेराचा ज्यूस घ्यायचा आहे, छान मिक्सरमधून बारीक करायचा आहे आणि फिंगर टिपच्या सहाय्याने संपूर्ण केसांच्या स्काल्पवरती रूट पासून टिपपर्यंत छान अप्लाय करून घ्यायचा आहे। 5 ते 10 मिनिटं केसांना छान मसाज करायचा आहे। मसाज करून झाल्यानंतर तो पॅक तुमच्या केसांवरती 30 मिनिटं तसाच ठेवायचा आहे आणि 30 मिनिटांनंतर तुम्ही साध्या पाण्याने तुमचे केस धुवू शकता किंवा जर तुमचा शॅम्पू डे असेल तर तुम्ही शॅम्पूने तुमचे केस वॉश करू शकता। हा जर उपाय तुम्ही आठवड्यातून 3 वेळा जरी केला तरी सुद्धा तुमचे पांढरे केस हे काळे होताना तुम्हाला नक्कीच दिसून येतील आणि तुमच्या केसांवरती एक नॅचरली ब्लॅक कलर येण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल। त्याचबरोबर तुमच्या केसांवरती एक सुंदर शाईन आणि सुंदर चमक येण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होईल। नंबर 4, ब्लॅक सीड ऑइल म्हणजे कलोंजीचं तेल। हे जे ऑइल आहे खूप जास्त पॉवरफुल ऑइल आहे। हे ऑइल तुमच्या हेअर ग्रोथला बूस्ट करतं आणि तुमच्या व्हाईट हेअरला फुल स्टॉप लावतं। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 1 चमचा एवढं कलोंजीचं तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला 2 चमचे कॅस्टर ऑइल घ्यायचं आहे। हे छान मिक्स करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही केसांवरती हे अप्लाय कराल त्याआधी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि हे कोमट तेल फिंगर टिपच्या सहाय्याने संपूर्ण स्काल्पवरती मसाज करत तुम्हाला अप्लाय करायचं आहे। छान सर्क्युलर मोशनमध्ये संपूर्ण केसांवरती 5 ते 10 मिनिटं छान मसाज करायचा आहे। हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा जरी केला तरी सुद्धा तुमचे केस नरिश होण्यासाठी आणि पुन्हा काळे केस उगवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मदत होणार आहे। महिन्यातून फक्त 4 वेळा हा उपाय तुम्ही करून बघा। तुमचे केस तुम्हाला काळे होताना नक्कीच दिसून येतील आणि तुमच्या केसांमध्ये विजिबल चेंजेस तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील। नंबर 5, कढीपत्ता। आता कढीपत्त्यामध्ये असतं आयर्न आणि कॅल्शियम जे की आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं। तुम्ही कढीपत्त्याची पावडर वापरू शकता। तुमच्याकडे कढीपत्त्याची पावडर नसेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा लोकल मार्केटमधून कढीपत्त्याची पावडर आरामात मिळू शकता आणि जर तुम्हाला घरी बनवायची असेल तर त्यासाठी सिंपली तुम्हाला कढीपत्ता उन्हामध्ये वाळत ठेवायचा आहे आणि तो वाळलेला कढीपत्ता मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचा आणि त्याची पावडर बनवून घ्यायची आहे। ही जी बनवलेली पावडर आहे ही पावडर छान दह्यामध्ये मिक्स करायची आहे आणि याचा पॅक तुमच्या केसांवरती अप्लाय करायचा आहे। छान रूट पासून टिप पर्यंत हा पॅक तुमच्या केसांवरती अप्लाय करायचा आहे। या पॅकमुळे तुमचे केस जर वेळेआधी पांढरे व्हायला लागलेले असतील तर या पॅकमुळे तुमचे केस हे काळे होण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मदत होणार आहे। त्याशिवाय तुम्ही कढीपत्ता जर जेवणामधून घेत असाल, कढीपत्त्याची चटणी जर घेत असाल, याने सुद्धा खूप जास्त फरक तुमच्या केसांमध्ये तुम्हाला नक्कीच दिसून येईल। एवढा पॉवरफुल हा कढीपत्ता असतो आणि हा कढीपत्ता आपण जर आपल्या केसांसाठी यूज केला तर त्याचे खूप सारे बेनिफिट्स आपल्याला मिळतात। हा पॅक सुद्धा तुम्ही आठवड्यातून एकदा तरी तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करा। मगाशी आपण आपले केस पांढरे का होतात त्याची कारणं बघितली। जर तुम्हाला तुमचे केस पुन्हा काळे करायचे असतील तर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये सुद्धा थोडेफार चेंजेस करणं खूप जास्त गरजेचं आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला ज्या होम रेमेडी सांगितलेल्या आहेत त्यापैकी कुठलीही होम रेमेडी तुम्ही रेग्युलरली फॉलो करायची आहे। आता माझे बरेच सबस्क्रायबर म्हणतात की ताई काहीच फरक पडत नाही, पण असं अजिबात नसतं। कुठलीही एक रेमेडी तुम्ही रेग्युलरली फॉलो केली तरच त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसणार आहे। 1 ते 2 वापरामध्ये तुम्हाला अजिबात त्याचा रिझल्ट दिसणार नाही। जर तुम्ही जेन्युइनली हा उपाय घरी सतत केला, रेग्युलर केला तर तुमच्या केसांमध्ये खूप चेंजेस तुम्हाला दिसून येणार आहेत।
तुमचे केस हे काळे तर होतीलच, पण त्याचबरोबर तुमच्या केसांचं टेक्स्चरसुद्धा इम्प्रूव्ह होण्यासाठी, सिल्की दिसण्यासाठी, तुमच्या केसांवरती सुंदर चमक येण्यासाठी, तुमचे केस झपाट्याने वाढण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मदत होणार आहे। त्यामुळे यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही रेग्युलरली फॉलो करा आणि तुमच्या केसांमध्ये तुम्हाला फरक नक्कीच दिसून येईल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।